व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सदलगा पश्चिम भाग बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न। संस्थेला 45,43,000 निव्वळ नफा। सदलगा शहरातील सहकार तत्वावर चालणारी आणि बळीराजाचे हित जोपासणारी, शहरातील लक्षणीय यश संपादन करून प्रगतीपथावर असणारी सदलगा पश्चिम भाग बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज त्यांच्या स्वकार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली। प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं। या वार्षिक सर्वसाधारण सभेत शहरातील आपत्कालीन परिस्थितीत शहरातील पाणीपुरवठा सुरू करणे व पूरग्रस्तांना मदत करणे यामध्ये अग्रेसर असणारे श्री सुकुमार उगारे यांचा अरुण कुमार देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक व अहवाल वाचन संस्थेचे सचिव शिवपुत्र मर्जक्के यांनी केलं। आर्थिक वर्षात संस्थेला 45,43,000 इतका नफा झाल्याची माहिती अरुण देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली। संस्थेचा पारदर्शक व्यवहार, प्रामाणिक कर्मचारी वर्ग, संस्था चालकांचा योग्य निर्णय व सभासदांचे सहकार्य यातून संस्था प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी नमूद केलं। संस्थेचे एकूण 1,797 सभासद असून भाग भांडवल 1,67,00,000, निधी 4,83,00,000, ठेवी 14,75,00,000, गुंतवणूक 8,79,00,000 आणि लेखा परीक्षण अवर्ग असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट रमेश देसाई, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, बाळासाहेब पाटील, माणिक चनगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संस्थेला हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थेचे संचालक सुरेश कुमार, रमेश हलपण्णावर, आनंद तारदाळे, अनंत दीक्षित, सुभाष करंगळे, रोहन देसाई, गंगाधर हंसनाळे, महादेवी अनुरे, सन्मती पाटील यांच्यासह शेकडो सभासद या सभेला उपस्थित होते। शेवटी सर्व उपस्थितांचे आभार माणिक चनगडे यांनी मानले। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।